नमस्कार भावी शिक्षकांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत 2015 साली विचारलेल्या TET शिक्षक पात्रता परीक्षेसाठी विज्ञान या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि तुमचा स्कोअर किती आला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा, दाब घेऊन बर्फ वितळणे आणि दाब कमी करून पुन्हा बर्फात घनीभवन करणे या प्रक्रियेला काय म्हणतात? चार पर्याय दिले आहेत: प्रसरण, पुन्हा स्थायीकरण, संप्लवन किंवा संघनन। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे पुन्हा स्थायीकरण हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। हायड्रोजन आणि ड्यूटेरियम हे हायड्रोजनचे समस्थानिके आहेत, त्यांच्यासाठी खालीलपैकी काय लागू होत नाही असं विचारलेलं आहे। दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी असते, दोघांमध्ये प्रोटॉनची संख्या सारखी असते, दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते किंवा दोघांमध्ये अणुक्रमांक सारखे असतात। काय असेल याचं योग्य उत्तर? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या काय असते? सारखीच असते, हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। खालीलपैकी आत्मघातकी पिशवी असे कोणाला संबोधले जाते? गोल्जी काय, तंतुकणिका, केंद्रकीय बिंदू किंवा लयकारिका। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे लयकारिका हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। जेव्हा धातूच्या तारेचे टोके बॅटरी सोबत जोडलेली नसतात तेव्हा तारेमधील प्रोटॉन्स इकडे तिकडे फिरत असतात। इलेक्ट्रॉन धन प्रभाराकडून ऋण प्रभाराकडे जातात, इलेक्ट्रॉन ऋण प्रभाराकडून धन प्रभाराकडे जातात किंवा इलेक्ट्रॉन इकडे तिकडे फिरतात। काय असल्याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे इलेक्ट्रॉन इकडे तिकडे फिरतात हे याचं योग्य उत्तर आहे। चला पाहूया पुढचा प्रश्न। पाण्याचा शीतक म्हणून वापर केला जातो कारण पाणी उष्णतेचे सुवाहक आहेत, पाणी सहज उपलब्ध आहे, पाणी स्वस्त आहे, पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? कारण की याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे पाण्याची विशिष्ट उष्माधारकता जास्त आहे हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न। कीटक, पक्षी, वनस्पती डॅश मिळवण्यासाठी कीटक पकडतात? कार्बोदके, नायट्रोजन, पाणी किंवा स्निग्ध पदार्थ। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे नायट्रोजन हे याचं योग्य उत्तर आहे। डॅशचा अपवर्तनांक सर्वात जास्त आहे? अभ्रक, पाणी, हिरा किंवा काच। तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिरा हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न दिला आहे, जेव्हा आयोडीनला हवेत तापवले जाते तेव्हा त्याचे डॅश होते? द्रवीभवन, संप्लवन, ज्वलन किंवा द्रवीभवन आणि उत्कलन। काय होतं? काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे संप्लवन हे याचं योग्य उत्तर आहे। जीवनसत्वे ई च्या कमतरतेमुळे डॅश हा दोष निर्माण होतो? रक्तस्राव, वांझपणा, हिरड्यामधून रक्तस्राव किंवा हाडांची वाढ न होणे। जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे काय होतं? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वांझपणा हे याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे, चढत्या क्रमाने उष्णतेचे वहन करू शकणाऱ्या पदार्थाचा क्रम लावलेला आहे, पदार्थाचा योग्य क्रम निवडा। पहिलं दिलेलं आहे हवा, पाणी, तांबे, पारा। दुसरा हवा, पाणी, पारा, तांबे, पाणी, हवा, तांबे, पारा किंवा पाणी, हवा, पारा, तांबे। चढत्या क्रमाने उष्णतेचे वहन करू शकणाऱ्या पदार्थाचा क्रम आपल्याला लावायचा आहे। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे हवा, त्यानंतर पाणी, पारा आणि तांबे हे याचं योग्य उत्तर आहे। सेंद्रिय संयुगामध्ये डॅश नेहमी असतो? गंधक, ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा कार्बन। तर याचं योग्य उत्तर आहे सेंद्रिय संयुगामध्ये कार्बन नेहमी असतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे। अपद्रुकी स्नायू डॅश स्वरूपाचे असतात? अनैच्छिक, बहुकेंद्रकीय, ऐच्छिक किंवा कंकाल स्नायू। काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे अनैच्छिक हे याचं योग्य उत्तर आहे। कायमस्वरूपी चुंबक डॅश पासून बनवतात? कोबाल्ट, निकेल, नरम लोखंड किंवा ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टचे संमिश्रण।
कायमस्वरूपी चुंबक विचारलेला आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे ॲल्युमिनियम, निकेल आणि कोबाल्टच्या संमिश्रापासून कायमस्वरूपी चुंबक बनवला जातो. पुढचा प्रश्न दिलेला आहे. ओझोन वातावरण मुख्यत्वे करून डॅश डॅशमध्ये आढळतो. तपांबर, मध्यांबर, स्थितांबर किंवा आयनांबर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्थितांबर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे. तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच फळ फुटते व त्या बिया सर्वत्र पसरतात हे या प्रकारच्या हालचालीचे उदाहरण आहे. वृद्धी संलग्न, रसायन, अनुवर्तन, वृद्धी असंलग्न, गुरुत्वानुवर्ती. काय असेल याचं योग्य उत्तर? वृद्धी असंलग्न हे याचं योग्य उत्तर आहे म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न दिला आहे. एक दगड इमारतीच्या छतावरून खाली सोडल्यास 4 सेकंदात तळाशी पोहोचतो तर त्या इमारतीची उंची किती असेल असं विचारलेलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 7840 सेंटीमीटर ही त्याची उंची असेल हे त्याचं योग्य उत्तर आहे. तापमान मोजण्याचे SI एकक डॅश डॅश आहे. सेल्सिअस, फॅरेनहाइट, केल्विन किंवा डाल्टन. तर आपण तापमान केल्विन या एककामध्ये मोजतो म्हणजे तापमान मोजण्याचे SI एकक काय केल्विन आहे. पुढचा प्रश्न. डॅश डॅश ही दुय्यम प्रदूषके आहेत. राख व धूळ, SO3, O3, CO2, NO2, धूर आणि किरणोत्सारी पदार्थ. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे SO3 आणि O3 हे याचं योग्य उत्तर आहे. 60 किलोग्रॅम वस्तुमान असणाऱ्या व्यक्तीला पृथ्वी आपल्याकडे एका डॅश डॅश एवढ्या बलाने आकर्षित करते. किती बलाने? 58.8 न्यूटन, 5880 न्यूटन, 588 न्यूटन किंवा 5880 डायन. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 588 न्यूटन हे याचं योग्य उत्तर आहे. सोडियम हायड्रॉक्साईडची आम्लधर्मिता डॅश डॅश आहे. 1, 2, 3 किंवा 0. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे 1 ही सोडियम हायड्रॉक्साईडची आम्लधर्मिता आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर टेस्ट सिरीज हव्या असतील तर आमचा संपर्क क्रमांक आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही संभाव्य टेस्ट सिरीज मागवू शकता. पुढचा प्रश्न दिलेला आहे. बेडकामध्ये डॅश डॅश या ग्रंथीतील संप्रेरकाच्या स्रवणामुळे डिंबकाचे प्रौढ बेडकात अवस्थांतर घडून येते. पियुषिका, अधिवृक्क, वृषण किंवा थायरॉइड. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न सतत विचारला जातो त्यामुळे लक्षात ठेवायचं. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे थायरॉइड हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी डॅश डॅश यातून ध्वनी सर्वात वेगाने प्रवास करतो. शुद्ध ऑक्सिजन, लोखंड, पाणी किंवा निर्वात पोकळी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लोखंड हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. Na2SO4 हा डॅश डॅशचा क्षार आहे. तीव्र आम्ल आणि तीव्र अल्क, तीव्र आम्ल आणि सौम्य अल्क, सौम्य आम्ल आणि तीव्र अल्क, सौम्य आम्ल आणि सौम्य अल्क. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे तीव्र आम्ल आणि तीव्र अल्क हे याचं योग्य उत्तर आहे. व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे असलेला आगार डॅश डॅश पासून मिळतात. हिरवे व शैवाल, नीलहरित शैवाल, करडे शैवाल किंवा लाल शैवाल. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे लाल शैवाल हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. 20 मीटर पर सेकंद हा वेग डॅश डॅशच्या बरोबर आहे. 36 किलोमीटर पर आवर, 72 किलोमीटर पर आवर, 70 किलोमीटर पर आवर किंवा 74 किलोमीटर पर आवर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे 72 किलोमीटर पर आवर हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा
प्रश्न, पाण्याचे त्याच्या स्थायी रूपात रूपांतर होताना त्यांची घनता वाढते आणि आकारमान कमी होते. त्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढते. त्याची घनता आणि आकारमान वाढतात. त्याची घनता तशीच राहते आणि आकारमान कमी होते. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे त्याची घनता कमी होते आणि आकारमान वाढते, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तंतुकणिका डॅश मध्ये आढळतात. फक्त वनस्पती पेशी, फक्त प्राणी पेशी, सर्व अधिकेंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशी, फक्त दृश्य केंद्रकी पेशी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे फक्त दृश्य केंद्रकी पेशी, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती वारंवारता अल्ट्रासोनिक तरंगादरम्यान येते? 10 स्क्वेअर हर्ट्झ, 10 हर्ट्झ, 10 हर्ट्झ किंवा 10 हर्ट्झ. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 10⁻⁶ हर्ट्झ, हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनियम सल्फेटचे रेणुसूत्र काय असेल? AlSO4, Al3SO4, AlSO4 (3), Al2SO4 काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे Al2SO4 हे याचं योग्य उत्तर आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न, डाऊन संलक्षण डॅशच्या मुळे होते. जीवनसत्वाची कमतरता, जनुकीय उत्परिवर्तन, 21व्या जोडीमध्ये जास्त गुणसूत्र, संप्रेरकाचे असंतुलन काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे 21व्या जोडीमध्ये जास्त गुणसूत्र. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला संभाव्य टेस्ट सिरीज हव्या असतील तर आमचा संपर्क क्रमांक आधीही दिलेला आहे 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही PDF स्वरूपात त्या मिळवू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.